नमस्कार. खरीप हंगामाचा पीक विमा. शेतकरी डोळे लावून बसले आहेत, पण पैसे अजूनही खात्यात जमा झालेले नाहीत. मग हे पैसे गेले कुठे? नेमकं काय झालंय या पैशांचं? चला आज याच प्रश्नाचा आपण खोलात जाऊन शोध घेऊया. अगदी बरोबर. जानेवारी गेला, फेब्रुवारी अर्धा संपत आलाय, पण शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे कुठे आहेत? हाच प्रश्न आज हजारो लाखो शेतकरी विचारतात आणि याच प्रश्नाच्या उत्तराचा शोध आपण घेणार आहोत. तर या सगळ्या प्रकरणाची सुरुवात होते ती भरपाईच्या आश्वासनांपासून, आणि आता ती पोचली आहे एका न संपणाऱ्या प्रतिक्षेपापर्यंत. बघूया नेमकं काय घडलं. ही टाइमलाईन बघा. यावरून सगळा प्रकार किती गंभीर आहे हे लक्षात येईल. आधी म्हटलं जानेवारीत पैसे देऊ, मग म्हणाले ठीक आहे जानेवारीच्या अखेरपर्यंत देऊ, आणि आता बघा फेब्रुवारीचा मध्य आला तरीही परिस्थिती जायसे थे. म्हणजे शेतकऱ्यांची निराशा किती वाढली असेल याचा आपण विचार करू शकतो. मग प्रश्न येतो की पैसे नेमके अडकले कुठे? चला आधी राज्य सरकारची बाजू समजून घेऊया. त्यांचं म्हणणं आहे की आमचं काम तर पूर्ण झालंय. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी 3 मुख्य गोष्टी केल्या आहेत. एक म्हणजे पीक कापणीचे जे प्रयोग असतात त्याची सगळी माहिती त्यांनी गोळा केली. 2, ही सगळी माहिती डिसेंबरमध्येच केंद्राच्या पोर्टलवर अपलोड केली. आणि तिसरं म्हणजे राज्याचा जो विम्याचा हफ्ता भरायचा होता तोही त्यांनी जानेवारीत भरून टाकला. म्हणजे राज्याच्या कृषी विभागाचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे, आमच्याकडचं काम 100% पूर्ण झाले. बरं, जर राज्याचं काम खरंच झालं असेल तर मग हा घोळ कुठे आहे? गाडी कुठे अडली आहे? आणि इथेच सगळं प्रकरण वळतं ते केंद्र सरकारच्या एका नवीन प्रक्रियेकडे. तर ही नवीन प्रणाली नेमकी आहे तरी काय? तर बघा, आता विमा कंपन्या पैसे थेट शेतकऱ्यांना देत नाहीत. त्या आधी निधी केंद्राकडे पाठवतात आणि मग केंद्र सरकार एका नवीन नॅशनल पोर्टलवरून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतं. हा जो मधला नवीन टप्पा आलाय ना, म्हणजे पैसे आधी केंद्राकडे जाणं, हाच या वर्षीच्या विलंबाचं मूळ कारण असल्याचं दिसतंय. आता केंद्राकडून नेमका उशीर का होतोय याची काही कारणं समोर येत आहेत. पहिलं म्हणजे त्यांचं जे नवीन पोर्टल आहे त्यात काही टेक्निकल प्रॉब्लेम्स होते, अर्थात ते आता सॉल्व्ह झालेत असं सांगितलं जातंय. दुसरं कारण म्हणजे ही जी नवी सेंट्रलाइज सिस्टीम आहे त्यामुळेच एक प्रकारचा बॉटलनेक म्हणजे एक अडथळा निर्माण झालाय. आणि आता राज्याने केंद्राला एक पत्र लिहून ही प्रक्रिया लवकर करा अशी विनंतीसुद्धा केली आहे. थोडक्यात काय तर महाराष्ट्र कृषी विभागाचं म्हणणं आहे, आता चेंडू पूर्णपणे केंद्राच्या कोर्टात आहे. म्हणजे आम्ही आमचं सगळं काम केलंय, आता पुढची सगळी जबाबदारी आणि निर्णय केंद्राचा आहे. पण थांबा, गोष्ट फक्त विलंबाची नाहीये. यावर्षी एक अजून मोठा बदल झालाय. एक असा नवीन नियम आलाय जो ठरवणार आहे की शेतकऱ्यांच्या हातात नेमके किती पैसे पडणार. आणि हा मुद्दा समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. हा बदल बघा किती मोठा आहे. जुन्या नियमाप्रमाणे काय व्हायचं, एखाद्याच्या शेतात जितकं नुकसान झालंय त्याच्या आधारावर त्याला पैसे मिळायचे, म्हणजे वैयक्तिक नुकसान पाहिलं जायचं. पण आता नवीन नियमाप्रमाणे वैयक्तिक नुकसानीला महत्त्व नाही. संपूर्ण मंडळात म्हणजे अख्ख्या विभागात सरासरी किती नुकसान झालंय त्याच्या आधारावर भरपाई मोजली जाईल. आता याचा अर्थ काय होतो तो अगदी सोपा आहे. समजा एखाद्या शेतकऱ्याचं 100% नुकसान झालं, सगळं पीक वाया गेलं, पण त्याच्या मंडळातल्या बाकीच्या शेतकऱ्यांचं नुकसान कमी असेल तर त्या संपूर्ण मंडळाची सरासरी कमी निघेल आणि मग त्या 100% नुकसान झालेल्या शेतकऱ्याला सुद्धा त्या कमी सरासरीच्या आधारावरच पैसे मिळतील. किती मोठा फरक आहे बघा. मग आता सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात जो आहे तो की या सगळ्या नवीन नियमांमुळे आता हातात किती पैसे पडणार, किती अपेक्षा ठेवायची. बरं, सगळ्यात आधी तो आकडा आठवूया ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात एक मोठी आशा निर्माण झाली होती. तो आकडा होता हेक्टरी 17,500 रुपयांचा. हो, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केलं होतं की शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी हेक्टरी 17,500 रुपये मिळतील. साहजिकच हा एक मोठा आकडा होता आणि याच आशेवर शेतकरी आजपर्यंत वाट पाहत आहेत. पण आताचं वास्तव मात्र वेगळं दिसतंय. हा जो नवीन नियम आलाय ना सरासरीचा, त्यामुळे बहुतेक मंडळांमध्ये हा आकडा गाठणं जवळजवळ अशक्य वाटत आहे. आणि असं का वाटतंय त्याची काही कारणं आहेत. एकतर पीक कापणीचे जे प्रयोग झाले त्यात असं दिसतंय की सरासरी उत्पन्न तितकंसं घटलेलं नाहीये. सॅटेलाइट डेटामधूनही तेच समोर येतंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो मंडळस्तरीय सरासरीचा नियम. त्यामुळे ज्यांचं खूप नुकसान झालंय त्यांचा प्रभाव कमी होतो. यामुळे असंही होऊ शकतं की भरपाई गेल्या वर्षीपेक्षा सुद्धा कमी मिळेल. तर मग आता परिस्थिती काय आहे? एकीकडे प्रक्रिया अडकली आहे आणि दुसरीकडे पैसे कमी मिळण्याची शक्यता आहे. मग अशा वेळी आता पुढे काय होणार?
यावर एक शेवटचा उपाय म्हणून राज्य सरकारने आता केंद्राला एक पत्र लिहिलंय. त्यांनी औपचारिकपणे विनंती केली आहे की हा निधी, हे पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत पोचवा. आणि म्हणूनच आपलं हे विश्लेषण येऊन थांबतं ते एका शेवटच्या पण महत्त्वाच्या प्रश्नावर. राज्याने पत्र तर पाठवलंय, पण या पत्रानंतर केंद्रातील ही प्रक्रिया खरंच वेग घेईल का? की शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा अजूनही लांबणार आहे? याचं उत्तर तर आपल्याला येणारा काळच देईल.